गुरुजनांनी आई वडिला सम आम्हाला जीव लावले. गुरुजनांनी आई वडिला सम आम्हाला कार्य सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला. आज निरोप घेताय मन भरून येते कारण माहित नाही हे क्षण पुन्हा येतील की नाही. हे शिक्षक, हे कॉलेज आणि हे मित्र नेहमी हृदयात राहतील. हा निरोप शेवटचा नाही तर एक संदेश देण्यासाठी. शिक्षकांनी आमच्यावर रागाव तर कधी प्रेमाने समजावून सांगितले तेव्हा कळलं नाही, पण आज समजते तो राग नव्हता, ती होती आमच्या उज्ज्वल भविष्यासाठीची काळजी. मित्रांनो, आई वडिलांनंतर जर कोणी निस्वार्थ प्रेम दिलं असेल तर ते आमच्या शिक्षकांनी. या कॉलेजने मला अभ्यासाचे विषय न शिकवता जगावे कसे हे शिकवले. मला खात्री आहे की या कॉलेजमधून बाहेर पडणारे विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थी नक्कीच त्याला या कॉलेजचा अभिमान असणार आहे. आज आम्ही कॉलेजला निरोप देतोय, पण कॉलेजने आम्हाला जे दिलंय ते आयुष्यभर सोबत ठेवून चालणार आहोत. शेवटी एवढंच म्हणजे हा निरोप शेवटचा नाही तर नवीन प्रवासाची सुरुवात आहे. धन्यवाद. धन्यवाद राधा. शिरसे मारिया. आंखों में हंसी लम्बों पर खुशी, गम का कहीं नाम न हो. ये सुबह लाए आपकी जिंदगी में इतनी खुशियाँ जिसकी कभी शाम न हो. सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन वर्ग आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात का? आज या स्टेजवर बोलण्याचा माझा शेवटचा दिवस. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील 2 वर्षातील कडूगोड आठवणी तुमच्या समोर थोडक्यात व्यक्त करत आहे. सर्वात प्रथम मला या स्टेजवर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. बाबूजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी 12वी आर्ट्स, कॉमर्सची मी विद्यार्थिनी मारिया शिरसे सर्वांना विनम्र अभिवादन करते. तर आज निरोप समारंभ. खरंच तुम्ही आम्हाला निरोप देणार का? तसं पण तुम्ही आम्हाला कंटाळलेलेच आहात. बोलत असता कधी जातील ही 12वीची मुलं. आयुष्य हे खूप सुंदर आहे पण प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. 10वी संपली आणि कधी कॉलेजला जातो असे उत्सुकता लागलेली सर्व विद्यार्थी बाबूजी आव्हाड कॉलेजमध्ये पातळीची हवा घेण्यासाठी आले. बरोबर आहे का? कॉलेज म्हणजे मज्जाच मज्जा. कॅन्टीन, प्रेम, नो पनिशमेंट, नो टेन्शन, लेक्चर बुडवणं, मस्ती करणं. शाळेच्या तुलनेत ही कॉलेजची भव्य दिव्य इमारत, लॅब, ग्राउंड, इथले मस्त शिक्षक हे खूप छान होते. इथलं नैसर्गिक सौंदर्य पाहून मला खूप प्रश्न पडले. या कॉलेजमध्ये येण्याआधी कसे असतील इथले शिक्षक, इथलं परिसर, माझी ओळख होईल का चांगली? मला कोणी ओळखतील का? मी या कॉलेजमध्ये येण्यासाठी चिमटे मॅडमनी माझं ॲडमिशन केलेलं. मी आधी वसंतदादा कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं. तिकडं पहिल्या दिवशी गेले, त्यानंतर तिकडं मला करमलंच नाही. दुसऱ्या दिवशी तिकडं कॉलेज करून ह्या कॉलेजमध्ये आले. समोरच आल्या चिमटे मॅडम भेटल्या. त्यांनी सांगितलं, मॅडम मला तुमच्याकडेच यायचंय, तुमच्या इकडेच ॲडमिशन घ्यायचंय. मॅडमने तर माझा नंबर ब्लॉक पण मारला होता. मॅडमने मग माझा नंबर अनब्लॉक केला आणि मग माझी मम्मी पप्पा आले, माझं ॲडमिशन केलं. धन्यवाद मॅडम. चिमटे मॅडम ह्या खूप सुंदर आणि खूप ॲक्टिव्ह आहेत. शाळेमध्ये आम्ही त्रिकोण, लघुकोण, काटकोण शिकलो. पण कॉलेजमधील शिक्षकांनी आम्हाला जगण्याचा दृष्टिकोन शिकवला. अशा या आमच्या 2 वर्ष आमच्यासोबत असणाऱ्या शिक्षकाबद्दल मी तुम्हाला काही थोडीशी माहिती सांगू इच्छिते. संपूर्ण महिना याचे प्लॅनिंग करून तासिका घेणारे परवेश शेख सर. भूतकाळातील गोष्टी समजून सांगणाऱ्या, येईल त्या परिस्थितीला खंबीरपणे उभं राहण्यासाठी शिकवणाऱ्या, माझे गुण मला समजून सांगणाऱ्या चिमटे मॅडम. आधी बी का झाड, आधी अंड का कोंबडी अशा उत्तर न मिळणाऱ्या प्रश्नांनी सुरुवात करून शिकवणाऱ्या आमच्या पांढरे मॅडम. त्या नेहमी मला स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहन करायच्या. आम्हाला नेहमी भूगोल विषय हसत खेळत शिकवणारे डोयफोडे सर कधीच आम्हाला रागवले नाही असं मी
शिकवणारे मार्गदर्शनही केलं. अर्थशास्त्र हा विषय खूप मस्त आहे. अर्थशास्त्र हा विषय खूप मस्त आहे, पण त्या विषयाला शिकवणाऱ्या मॅडम त्यापेक्षाही मस्त आहेत. त्यांची स्माईल मस्त शिकवतात. शिकवताना जर कोणी बडबड केली तर ए उठ सांग मी काय शिकवलं असं म्हणणाऱ्या त्या मॅडम खूप त्यांच्या आठवणी भविष्यातही खूप आम्ही त्यांच्या तासाला बडबड करायचो. मॅडमने जर वरती बघितलं शिकवता शिकवता तर आम्ही लगेच खाली बघायचो आणि गाणं बोलायचो. आंखों से बात होती है धड़कन भी साथ होती है. खूप सारी मस्ती केली त्यांच्या तासाला. नेहमी हॅपी असणारे कधी आम्हाला त्यांच्या तासाला बोर नाही झालं असे शेख सर. त्यांनी आम्हाला पोएम धडे खूप छान प्रकारे शिकवले. आम्ही तर त्यांच्या तासाला अटेंडन्सवर आहे ना मस्त इमोजी काढायचं साईनच्या समोर. एक वेळेस सरांनी मला विचारलं हे काय आहे मारिया. एक नंबर माझ्यापासूनच सुरुवात झालेली, सगळ्या विद्यार्थ्यांनी काढलेले पहिल्या दिवशी. मग सर बोलले हे काय मारिया. मी सांगितलं सर हे आजच्या दिवसाचं प्रतीक आहे हो सर, आम्हाला तुमच्या तासाला खूप मस्त वाटतं म्हणून. सर हसले. सर बोलले काय नाही सर काही रागवले वगैरे नाही. नेहमी गप्पा गोष्टी करत शिकवणारे ससाने सर. त्यांचा तास नेहमी ब्रेक नंतर असायचा. आम्ही पूर्ण ब्रेक संपोपर्यंत वर्गातच थांबायचो. मस्त फळ्यावर चित्र काढायचो आणि सर वर्गात यायला आले की आम्ही मागच्या गेटनी पळून जायचो आणि समोरच्या गेटने यायचो. सर म्हणायचं सर मोठ्या आवाजात मी ऐकमीन सर. सर कधी रागवले नाही. मी दरवेळेस सरांच्या तासाला ब्रेक नंतर खूप सारे चित्र फळ्यावर काढायचे, मुलांचे मुलींचे. मस्त मस्त आम्ही नावं द्यायचो, एकमेकांना चिडवायचो. पण असं प्रत्यक्ष कधी बोलत नव्हतो. बस फळ्यावर नावं वगैरे काढूनच सगळ्यांना चिडवायचं. सर काही बोलायचे नाही. सरांनी आम्हाला खूप छान हसत खेळत शिकवलं. त्याबद्दल मी आमच्या सहाय्यक शिक्षकांचे खूप मनापासून आभार मानते. कधीतरी विद्यार्थी आमच्या वर्गातील लेक्चर करत नव्हते. मी एकटे जरी असले ना ससाने सर बोलायचे हा ते 6 शिक्षक आहेत ना ते तुझ्यासाठीच आहे, तू सगळे लेक्चर कर मग घरीच जा. माझं या कॉलेज समोर खूप अनुभव नातं आहे. मला कधी या कॉलेजमधून बाहेरच जावं वाटत नाही, पण आता जावं लागेल. कधीतरी सोडावंच लागतं ना. किती मस्त हे 2 वर्ष जुळून आले होते, पण कुठे ना कुठे हे थांबायचं असतंच. तसंच मी सगळ्यात जास्त मजा केली आहे ती कॅम्पला आमच्यावर आमच्यासाठी नारखडे सर, चिमटे मॅडम आणि बोरले सर यांनी आमची खूप काळजी घेतली. खाण्यापिण्याच्या बाबतीतही त्यांचेही धन्यवाद. आमच्या वर्गातील सर्व मुलं मुली खूप छान होते. खूप आम्ही धिंगाणा मस्ती केला, खूप एन्जॉय केला. पण आता थांबावं लागेल कुठे ना कुठे. सगळ्यांचे आभार. मला बोलण्याबद्दल संधी दिली त्याबद्दल मी आभार मानते आणि तुम्ही माझे मनोगत मनापासून ऐकून घेतले त्याबद्दल मी आभार मानते. शेवटी जाता जाता एवढेच बोलेल की घडायचं ते घडणारच, घडल्याशिवाय राहतं का. घडायचं ते घडणारच, घडल्याशिवाय राहतं का. घडून गेलं आहे मग रडून काही होतं का. घडून गेलं आहे मग रडून काही होतं का. 2 दिवसांच्या दुःखासाठी कोणी जगणं सोडतं का. 2 दिवसांच्या दुःखासाठी कोणी जगणं सोडतं का. किती आपले किती परके हे स्वभावावरून कळतं का. धन्यवाद. धन्यवाद मारिया. आयुष्यात योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणे हे भाग्यच असते. माननीय शरद मेंढे सर, मुख्याध्यापक, श्री विवेकानंद विद्या मंदिर, पाथर्डी सरांनी आपणास मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते. खूप छान भाषणं केलीत मुलांनी. आपल्या शिक्षकांचे वेगवेगळे अनुभव आणि त्यांना मिळालेले सगळेच अनुभव त्यांनी या ठिकाणी सांगितले. कितीही सुखद असली तरी संपणारी वाट असते. कितीही सुखद असली तरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते. मित्रहो, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत भगवान बाबा, संत वामन भाऊ, संत आनंद ऋषीजी महाराज या महामानवांना वंदन करून आणि या पाथर्डीच्या उजाड माळ रानावर ज्यांनी शिक्षणाची गंगा आणली असे स्वर्गीय कॉम्रेड बाबूजी आव्हाड यांना प्रथमतः अभिवादन करतो.
या 12वीच्या निरोप समारंभासाठी उपस्थित असलेले सन्माननीय PSI पुजारी साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर BA चौरे साहेब, त्याचबरोबर पर्यवेक्षक सन्माननीय शेख सर, ज्युनियर कॉलेजचा सर्व स्टाफ आणि इयत्ता 12वीचे आता कॉलेजातून बाहेर पडणारे सगळे लाडके विद्यार्थी. मित्रांनो, निरोप शेवटी घ्यावाच लागतो पुढच्या प्रवासासाठी. जशी नदी पुढे पुढे जाते सागराला मिळण्यासाठी, अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा आता पुढे पुढे जायचंय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवन फार विचित्र आहे. जीवनामध्ये सतत बदल येत असतात, सतत स्थित्यंतरे येत असतात आणि म्हणून कधी कधी जवळची माणसं दूर जातात, नवीन माणसं जवळ येतात. आणि म्हणून आता जेव्हा तुम्ही इथून बाहेर पडणार आहात तेव्हा वेगवेगळी माणसं तुमच्या आयुष्यात येतील. तेव्हा ही माणसं ओळखायला तुम्ही शिकलं पाहिजे. कारण तुम्ही माणसांच्या नव्या दुनियेत त्या ठिकाणी प्रवेश करणार आहात आणि म्हणून तुम्हाला खूप सजग आणि शहाणं व्हावं लागणार आहे. आणि म्हणून एक छोटीशी कविता आहे माझी माणसांबद्दलची, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या माणसांशी आपल्याला इथून पुढे वागायचं आहे. मित्रांनो, माणसं हसवतात, माणसं फसवतात. मित्र, माणसं हसवतात, माणसं फसवतात, माणसं जोडतात, माणसं तोडतात, माणसं घडवतात, माणसं बिघडवतात, माणसं जागवतात, माणसं रागवतात, माणसं द्वेष करतात, माणसं रोष करतात, माणसं क्लेश देतात, माणसं फ्रेश करतात, माणसं सोय करतात, माणसं अडचणही करतात. पण कसंही असले तरी माणसंच माणसावर प्रेम करतात. म्हणून मित्र, इथून जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा सर्वात प्रथम माणसं ओळखायला शिका. कारण त्यातूनच तुमचं व्यक्तिमत्व घडणार आहे. आपल्या मानसिक बदलांना, आपल्या शारीरिक बदलांना आणि आपल्या सामाजिक बदलांना सकारात्मकतेने पाहायला शिका आणि त्यातून मग तुमच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होणार आहे. तुम्ही आता यापुढे खूप जबाबदारीने तुम्हाला वागावं लागणार आहे. कारण हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला स्वतःचे स्किल डेव्हलप करावे लागणार आहे. आणि मग कोणते स्किल डेव्हलप करायचे? जर जे विधायक स्किल असतील, विघातक नको असे स्किल तुम्हाला डेव्हलप करायचे आहेत. संधी ओळखून तुम्हाला पुढचे पाऊल उचलावं लागणार आहे आणि तुमचं ध्येय तुम्हाला निश्चित करावं लागणार आहे. आणि ध्येयाबरोबरच तुमची दिशा तुम्हाला ठरवावं लागणार आहे. कारण मित्र, स्वामी विवेकानंद आपल्याला सांगतात की युवकांनो, झेप घ्या, तुम्हाला दिशाही शरण येतील. आणि मग तुमचं ध्येय जर निश्चित असेल तर निश्चितपणे तुमच्या दिशा पण तुम्ही ठरवल्या पाहिजेत. कारण जीवनामध्ये जर योग्य दिशा मिळाली नाही तर आयुष्याची फरफट होते. मित्र, एक छोटीशी गोष्ट आहे. एका बस स्टँडवर एक प्रवासी उतरला आणि त्याला तिथून पुढे आता रेल्वे स्टेशनला जायचं होतं. तो बस स्टँडच्या बाहेर आला, त्यानं रिक्षाला हात केला आणि विचारलं की मला रेल्वे स्टेशनला जायचंय, किती पैसे घेणार? तो म्हटलं 100 रुपये घेणार. तेव्हा हा म्हटला, अरे 100 रुपये खूप होतात, इथे जवळपास तरी रेल्वे स्टेशन असेल. तो म्हटला, नाही 100 रुपये लागतील. तर हा प्रवासी म्हटला, ठीक आहे, मी पायी जातो. मग हा चालत 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 राहिला. अर्धा तास चालत होता पण रेल्वे स्टेशन काही मिळालं नाही. शेवटी तोच रिक्षावाला पुन्हा त्याला सामोरा आला आणि मग याने त्याला विचारलं, बाबा आता मी अर्धा तास चालत आलोय, आता किती पैसे घेशील? तेव्हा तो रिक्षावाला म्हटला की आता मी 200 रुपये घेणार. तेव्हा हा म्हटला, अरे बापरे, मी आता अर्धा तास चालत आलोय, तेव्हा तू 100 रुपये म्हटला होता, आता 200 रुपये म्हणतो. मग तो म्हटलं, साहेब तुम्ही उलट्या दिशेने चालत आहात, स्टँडच्या पलीकडे स्टेशन राहिलं आणि तुम्ही इकडच्या दिशेने चालत आहात, तेव्हा आता तुम्हाला 200 रुपये लागतील. तेव्हा मित्र, हे लक्षात ठेवा, जीवनाची जर फरफट करायची नसेल तर तुम्हाला योग्य दिशा निवडावी लागेल, नाहीतर आयुष्याची दशा व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून तुम्हाला कल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ जेव्हा घेतली तेव्हा ते तुमच्याच वयाचे होते. आणि मग तिथून पुढं त्यांनी 350 ते 400 किल्ले आपल्या स्वराज्यामध्ये जिंकून घेतले
आणि हा समतेचा राजा, त्यांनी जे विचार आपल्या राज्याला दिलं म्हणून हे समतेचं राज्य या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात की युवकांनो, मोठी स्वप्ने पहा, दिवसा पण स्वप्ने पहा, पण अशी स्वप्ने पहा की जी सत्यात तुम्हाला उतरवता येतील. प्रसिद्ध शायर गुलजार काय म्हणतात पहा, एक दिन हमारी आंखों ने भी थक कर हमसे कह दिया, एक दिन हमारी आंखों ने भी थक कर हमसे कह दिया, ख्वाब वो देखा करो जो पूरा हो, रोज रोज हमसे रोया नहीं जाता. आणि म्हणून मित्र हे लक्षात ठेवा, तुम्ही जर चांगली स्वप्न पाहिली, जी सत्यात उतरवता येतील अशी स्वप्न पाहिली, तर तुम्हाला रडायची वेळ येणार नाही. आणि म्हणून हल्ली मुलं वेगवेगळी स्वप्न पाहतात. आता तुमचं 12वीचं वय आहे, कोवळं वय आहे. या वयामध्ये जरा वेगळी स्वप्न पाहतात. ती मला भेटेल का, तो मला भेटेल का, अशी अनेक स्वप्न तुम्ही पाहत असतात. आणि म्हणून अशी स्वप्न पाहत असताना आपण नको त्या गुंत्यामध्ये अडकून जातो. म्हणून मित्र हो, प्रेम करा, पण आईवडिलांवर करा, समाजावर करा, देशावर करा. नाहीतर मी त्या दिवशी कॅम्पमध्ये एक कविता म्हटली होती, ती कविता काही लोकांनी ऐकलेली आहे या ठिकाणी. मग अशा कोवळ्या वयामध्ये जर प्रेमात पडलं तर काय होतं, अशी एक कविता आहे. गुलाबाचं फूल सुंदर असतं असं म्हणतात, गुलाबाचं फूल सुंदर असतं असं म्हणतात, तोडायला हात पुढे जातो तेव्हा काटे टोचतात. सौंदर्याच्या खालीही क्रूरता लपलेली असते हे आता उमगतं, सौंदर्याच्या खालीही क्रूरता लपलेली असते हे आता उमगतं, जेव्हा बोट रक्तबंबाळ होतात. आता ठरवलंय सौंदर्य दुरूनच बघायचं. एकदा बोट रक्तबंबाळ झाली तसं मन व्हायला नको. मोगऱ्याचाही सुगंध खूप छान असतो, मोगऱ्याचाही सुगंध खूप छान असतो असं म्हणतात. जवळ जाऊन घ्यावा म्हटलं तर आपलाच अपमान करतात. मोगऱ्याचाही सुगंध खूप छान असतो असं म्हणतात, जवळ जाऊन घ्यावा म्हटलं तर आपलाच अपमान करतात. निसर्गाच्या गंधालाही कधी कधी दुर्गंध असतो, निसर्गाच्या गंधालाही कधी कधी दुर्गंध असतो हे आता उमगतं, जेव्हा आपलेच श्वास गुदमरतात. तेव्हा आता ठरवलंय नको गुलाब नको मोगरा, तिच्या अंगणातला सोनचाफाही नको. नको गुलाब नको मोगरा, तिच्या अंगणातला सोनचाफाही नको. कशाला उगीच ओढून घ्यायचा आयुष्यभराचा खतरा, कशाला उगीच ओढून घ्यायचा आयुष्यभराचा खतरा. आपलं जीवन हे असं आडवळणाचं, बरा आहे आपला तो धोत्रा. मित्र, मोबाईलचा नाद लय वाईट, मोबाईलचा नाद लय वाईट. आणि म्हणून त्याचा वापर जरा जपून करा. कारण मोबाईल मधले रील तुम्हाला देतील चांगले फील, मोबाईल मधले रील तुम्हाला देतील चांगले फील, पण जर त्याच्यातच अडकून पडलात तर आयुष्यालाच मिळेल डील. म्हणून तुमचा जर पतंग उंच झेपावायचा असेल तर तुम्हाला या मोबाईलच्या मोहमायी जीवनातून बाहेर पडावं लागणार आहे आणि जिवंत माणसाची कनेक्ट राहावं लागणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि मित्र हो, मोबाईलला वारंवार रिचार्ज करण्यापेक्षा तुमच्यातल्या माणुसकीला चार्ज करा. निश्चितपणे तुमचं आयुष्य सुंदर घडणार आहे. आणि मग तुम्ही या कॉलेजातून आता बाहेर पडणार आहात, नवी स्वप्ने घेऊन नव्या आकाशात झेपावणार आहात, तेव्हा नवीन मित्र गोळा करा. कारण लक्षात ठेवा, नातेवाईक जन्माने आपल्या बरोबर चिकटलेले असतात. मग ते कसेही असले तरी आपल्याला ते सोबत घ्यावे लागतात. तिथे आपल्याला काहीच करता येत नाही, पण मित्र आपल्याला निवडता येतो. तो चांगला की वाईट हे पाहता येतं. म्हणून मित्र निवडा. तुम्हाला माहिती आहे, आपले कवी अनंत राऊत त्यांच्या एका कवितेमध्ये म्हणतात, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये. म्हणून मित्र, तुम्ही आता या ठिकाणून जात आहात, परंतु तुम्ही तुमची
छाप पाहिजे ती, तुमची चांगली निशाणी इथं पडली पाहिजे. अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडलेले आहेत, त्यांनी नावलौकिक मिळवलेलं आहे आणि म्हणून अशाच नावलौकिक मिळवण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलं पाहिजे. आणि मग तुम्ही इथून गेलात तरी तुमची आठवण आम्हाला येत राहील. आणि म्हणून मला राज कपूरचा एक चित्रपट आहे मेरा नाम जोकर, त्यातलं एक खूप गाणं मला आवडतं, कदाचित ते तुम्ही पण ऐकलं असेल. कल खेल में हम हो न हो गर्दिश में तारे रहेंगे सदा, भूलोगे तुम भूलोगे वो पर हम तुम्हारे रहेंगे सदा, होंगे यहाँ अपने निशा इसके सिवा जाना कहाँ. मित्र, आवाज माझा चांगला नाही पण तरी देखील तुम्ही ऐकलं. काय होतं, कॉलेजात असताना तुमच्या एवढाच 11वी-12वीला असताना मला असंच गाणं म्हणायची खूप इच्छा झाली. आणि मी जेव्हा गाणं म्हणायला लागलो तर मुलांनी असंच तुमच्यासारख्या टाळ्या वाजवल्या, खूप टाळ्या वाजवल्या. मग पाठीमागून आवाज आला, वन्स मोर वन्स मोर. मग आमचे प्राचार्य मला म्हटले म्हण परत गाणं. मग मी तेच गाणं परत म्हटलं. पुन्हा टाळ्यांचा जोरदार आवाज झाला, पुन्हा इकडच्या बाजूने आवाज आला, वन्स मोर वन्स मोर. मग प्राचार्य साहेब म्हटले म्हण परत एकदा. मी परत तेच गाणं पुन्हा एकदा म्हटलं. पुन्हा समोरून टाळ्यांचा आवाज आला, वन्स मोर. प्राचार्य साहेब म्हटले पुन्हा एकदा म्हण. मी पुन्हा एकदा तेच गाणं म्हटलं आणि पुन्हा एकदा इकडून समोरून आवाज आला, वन्स मोर. मग मी साहेबांना म्हटलं, साहेब किती वेळा गाणं म्हणायचं, तेच ते. तर साहेबांनी पण मग मुलांना विचारलं, अरे त्यानं आता 3-4 वेळा गाणं म्हटलं, किती वेळा वन्स मोर. तेव्हा आमच्या वर्गातली एक मुलगी उठली आणि सरांना म्हटली, सर तो जोपर्यंत चांगलं गाणं म्हणत नाही तोपर्यंत. म्हणून मित्र, इथे मी गाणं म्हणायचं धाडस केलं. मला माहित होतं मला कोणी वन्स मोर म्हणणार नाही. ठीक आहे, जीवनामध्ये असेच मित्र मिळवा की जे आपल्या उपयोगी पडतील. आयुष्य खूप सुंदर आहे. तुम्ही ज्या नव्या जगात जाणार आहात त्या ठिकाणी खूप मोहाचे क्षण येतील. ते क्षण टाळा आणि सुंदर आयुष्य जगा. शेवटी जाता जाता एकच सांगतो, आयुष्य जगत असताना दुश्मनी जमकर करो, दुश्मनी जमकर करो, लेकिन ये गुंजाइश रहे जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा ना हो. धन्यवाद. जय हिंद, जय. सरांनी आपल्याला कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर पुढे समाजात कशा प्रमाणे जगायचं याबद्दल अतिशय मोलाचे असे मार्गदर्शन केले, त्याबद्दल धन्यवाद सर. आपल्याला यानंतर शिवणकर सानिका. नमस्कार सगळ्यांना. पाहुणे इथं आले त्यांना बी नमस्कार. उपस्थित सर्व मित्रमैत्रिणींनो, फर्स्ट टाइम मी इथं कॉलेजला ॲडमिशन घ्यायला आलते तेव्हा वाटायचं की शिक्षकला खूप कडक असतील, मॅडम लई स्ट्रिक्ट असतील. पण फर्स्ट टाइम मी मंसूर शेख सरांना भेटले तेव्हा त्यांच्याशी बोलले तेव्हा वाटलं की इथले शिक्षक खूप काही स्ट्रिक्ट नाही आहेत, खूप चांगले आहेत, समजून घेणारे आहेत. जेव्हा फर्स्ट टाइम 11वीला की 2 वर्ष इथं राहिले, 11वीला फर्स्ट टाइम नवीन मी शाळेत आले तेव्हा वाटायचं की खूप हे करतील, मारतील, खवलतील. पण जेव्हा फर्स्ट टाइम सगळ्यांनी समजून घेतलं सगळ्यांना की खूप कसं वागायचं, समोर कसं हे करायचं. आणि तेच नाही तर खूप मोठं ग्राउंड पण आहे खेळायसाठी, स्टेडियम आहे, मुलींसाठी प्रॅक्टिस करायला, तब्येत बनवायला खूप चांगलं आहे. उपस्थित केलेलं आहे सगळ्यांचे धन्यवाद. धन्यवाद सानिका. आज आपल्याला लाभणार आहे आपले मान्यवर प्रमुख पाहुणे, प्रेरणादायी विचार जे आपल्या भविष्यातील वाटचालीस नक्कीच दिशा देतील. मी विनंती करते की माननीय विलास पुजारी साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करावे.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आदरणीय मंच व मंच समोर उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र आणि अध्यापक बंधू, मी सुरुवात गुरुर्ब्रह्मा म्हटलंय तर खरोखर गुरु हे ब्रह्मा आहेत, गुरु हे विष्णू आहेत आणि गुरु हे महेश्वर म्हणजे भगवान शंकर आहेत, ईश्वर आहेत. कारण स्कंद पुराणामध्ये म्हटलेलं आहे की गुरु सर्व काही आहे. तुम्ही पहा, वयाच्या 5व्या वर्षापासून तर आज 17व्या वर्षापर्यंत, आता 12वी पर्यंत गुरुच्या मार्गदर्शनाखाली शिकत आलेला आहात. आणि आज हा जो कार्यक्रम आहे बाबूजी आव्हाड कॉलेजच्या इयत्ता 12वी मधील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आहे. निरोप समारंभ म्हणजे सर्व जुन्या आठवणींचा उजाळा करण्याचा दिवस, शिक्षकांचे कौतुक करण्याचा दिवस. मुलांकडून ती अपेक्षा असते. मुलींनी खूप छान प्रकारे सरांचं ज्या चांगल्या गोष्टी मांडलेल्या आहेत. आणि मला पण इयत्ता 12वीचा प्रसंग आठवला. मी पण अशा निरोप समारंभामध्ये नगर कॉलेजला होतो. शेवटच्या बाकावर मला नेहमी बसायची सवय होती. का तर पुढे बसणं म्हणजे भीती वाटायची. जसं आता काही मुलींनी सांगितलं की स्टेजवर बोलायची पण भीती वाटायची. आणि शांत स्वभाव आणि सर्वांच्या पाठीमागे बसायचं. परंतु जसं सरांनी आता तुम्हाला मार्गदर्शन केलं की जाताना काहीतरी ह्या कॉलेजसाठी करून जा, की कॉलेजचं नाव निघालं पाहिजे, कॉलेजमध्ये पुन्हा तुम्ही आलं पाहिजे. तसंच आम्हाला सुद्धा त्यावेळेस निरोप समारंभामध्ये आमच्या सरांनी सांगितलं. त्यावेळेस प्राध्यापक बंडोले सर होते, दरेकर सर होते नगर कॉलेजचे. आणि त्यांनी सांगितलं की मुलांनो, तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा किंवा अधिकारी व्हा, परंतु माणूस म्हणून तुम्ही जीवनामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवा की दुसऱ्यावर जी प्रेमाची भावना ठेवा, कोणाचा द्वेष करू नका आणि या कॉलेजचं नाव उज्ज्वल करा. आणि पुन्हा निरोप समारंभासारखं या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. तेव्हा मी मनात पाठीमागे बसून विचार करत होतो की 12वीचा निरोप समारंभ आहे आणि याच्यानंतर 12वीची परीक्षा आहे. जर कदाचित आपण पहिला, दुसरा, तिसरा क्रमांकाने आलो तर आपला सत्कार होईल. आणि ते ठरवलं. स्वप्न पाहावं लागतं. स्वप्न पाहण्यासाठी काही खर्च नाही. मोठी मोठी स्वप्न आपण पाहू शकतो. आणि आता 12वीमध्ये मी कला शाखेचा विद्यार्थी होतो. प्रथम आलो कॉलेजमध्ये आणि मला पुन्हा कॉलेजने सत्कारासाठी बोलवलं. कारण त्यामध्ये सायन्सचा प्रथम क्रमांक, कॉमर्सचा प्रथम क्रमांक आणि कला शाखेचा प्रथम क्रमांक असे तिघांचाही सत्कार करण्यात आला. तसंच तुम्हाला सुद्धा ह्या प्राचार्य सरांकडून, शिक्षकाकडून तुम्हाला ज्यांनी शिक्षण दिलं, तुमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी जो आदर आहे, रिस्पेक्ट आहे, तो मनात ठेवून एक ठरवा की आपल्याला सरांसाठी काहीतरी करायचं आहे. गुरुदक्षिणा म्हणून आपल्याला एक, कुणाला मोठा अधिकारी व्हायची इच्छा असेल, कुणाला इंजिनियर, डॉक्टर किंवा अन्य कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवायचं असेल तर आजच सुरुवात करा. कारण जिद्द आणि चिकाटी जर साथ बरोबर असेल तर सामान्य मुलगाही त्यापर्यंत पोहोचू शकतो. मी तुमच्यासारखा सामान्य होतो. मी हुशार नव्हतो, परंतु मला कष्ट करायची सवय होती. कष्ट करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. मी 8 शाखेचा विद्यार्थी होतो. कारण का, आता 10वी पर्यंत जेमतेम अभ्यास केला. पण नंतर 11वी नंतर मी
मला कळलं की अभ्यासाशिवाय पर्याय नाही. 10वीपर्यंत क्रिकेटचं वेळ होतं. याच ग्राउंडवर इथे पोलीस स्टेशनच्या बाजूला क्रिकेटचं ग्राउंड होतं. डेड हाऊसच्या समोर आम्ही क्रिकेट खेळायचो. इयत्ता 5वी ते 9वीपर्यंत माझं श्रीतिलोकमध्ये शिक्षण झालं. माझ्या वर्गामध्ये शिवाजी राठोड होते. ते माझ्याच बेंचवर, आम्ही एकाच बेंचवर बसायचो. ते DYSP झाले आणि आता नागपूर येथे जॉईंट CP आहे. आणि मी सुद्धा, माझे वडील पोलीसमध्ये होते. मला पण अधिकारी व्हायची इच्छा झाली. परंतु जेव्हा मी 12वीला पहिला आलो तेव्हाच मला कॉन्फिडन्स आला की मी अधिकारी होऊ शकतो. तसा कॉन्फिडन्स येण्यासाठी कुठंतरी तुम्ही सक्सेस झालं पाहिजे ना. असं सक्सेस मिळवा की जीवनामध्ये तुमचं स्वप्न साकार होईल. कारण कॉन्फिडन्स येण्यासाठी सतत कष्ट करत राहा. कारण हा जो काळ आहे तुमचा 11वी 12वी आणि पुढे ग्रॅज्युएटपर्यंत, किंवा तुम्ही ज्या फॅकल्टीला जाल, इंजिनिअरिंगला गेले ते 4 वर्ष राहील, किंवा याच पद्धतीने कॉलेजमध्ये असेल तर 3 वर्ष. जरी आपला कुठं नंबर नाही लागला आणि कॉलेज शिकायची वेळ आली तरी असं समजू नका की कॉलेज शिकता शिकता तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकता, IAS IPS होऊ शकता. कारण कष्टाला पर्याय नाही. मी तेच केलं. 12वी नंतर MPSCचा अभ्यास केला आणि PSI परीक्षा पास झालो. तसंच बाकीचे तुम्हाला पण हे जे आहे, कुठल्याही क्षेत्रामध्ये कष्टाला पर्याय नाही. तर सांगायचा उद्देश हाच आहे की मोठी मोठी स्वप्न पहा, ती साकार करण्यासाठी रात्रीचा दिवस करा. कारण हा जो काळ आहे ना, हा शांततेचा काळ आहे. एक चायनीज म्हण आहे, शांततेच्या काळात जर घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये रक्त सांडावं लागत नाही. तसं तुम्ही 11वी 12वी जरी तुमचे कमी मार्क असतील किंवा 12वीला अजूनही संधी आहे, 1 मिनिट सुद्धा वाया घालवू नका आणि चांगला स्कोर करा. आणि पुढे तुमची दिशा ठरणार आहे की तुम्हाला कोणत्या क्षेत्रात जायचं. बरेचसे मुलं 12वी नंतर आपलं क्षेत्र निवडतात, डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा अन्य ठिकाणी जायचं असतं. तर आपली जीवनाची दिशा या मार्गावरून ठरणार आहे. म्हणून याचा चांगला अभ्यास करा आणि शाळेचं नाव उज्ज्वल करा. का तर ह्या शिक्षकांनी शिकवलंय यांच्यासाठी आणि आपल्या आईवडिलांसाठी. जीवनात आपण आईवडिलांसाठी करण्याची संधी असते आणि त्यांचं स्वप्न असतं की अधिकारी व्हावं, आपल्या मुलाने अधिकारी व्हावं. आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी रात्रीचा दिवस करा. आम्ही लहान असताना मला भिंतीवर लिहिले जायचं की वाळूचे कण रगडिता तेलही गळे. तर खरोखर ते आता आठवतं की तेल गळणार नाही, परंतु तेलासारखी परिस्थिती निर्माण करू शकतो. अशक्य गोष्ट शक्य होते, ते कष्टाने होते. आणि म्हणून हे मनामध्ये जिद्द ठेवा, चिकाटी ठेवा आणि लढा. एखाद्या शूरवीरासारखा अभ्यास करा. अभ्यास करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. मी पाठीमागच्या बाकावर बसायचो, परंतु माझी अशी सवय होती की उद्या जे सर शिकवणार आहे ना, ते आदल्या दिवशीच पाठ करून जायचं. का तर सर शिकवत असताना ते 100% लक्षात राहील. गणिताचा विषय असेल तर गणितामध्ये एक गणित 10 वेळा सोडवायचं. का तर आपण एवढं हुशार नाही की लगेच पहिल्याच वेळेस लगेच लक्षात राहील. 5 वेळा लक्षात राहील. 5 वेळा जर सोडून लक्षात राहिलं ठीक आहे, नाही तर 10 वेळा सोडवायचं. एक चॅप्टर जो आहे तो 10 वेळा वाचायचा, काही फरक पडत नाही. त्याचं पर्सेंटेज वाढत जातं लक्षात राहण्याचं. पण कष्टाला पर्याय नाही, हा मंत्र होता. सामान्य विद्यार्थ्यांनी सगळ्यांमध्ये पोटेन्शियल असतं. सगळ्यांना परमेश्वराने बुद्धी दिलेली. फक्त त्या बुद्धीचा वापर आपण किती करतो, किती कष्ट करतो याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे. सर्वच यशस्वी विद्यार्थी हुशार नाही आहेत मुलांना. तर तुम्हाला जर हुशार व्हायचं असेल तर फक्त सरावाची आवश्यकता आहे आणि सातत्य, कन्सिस्टन्सी फार महत्वाची. तुम्ही जर कन्सिस्टन्सी ठेवली ना, तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. कारण औरंगाबादचा एक शेख नावाचा विद्यार्थी, तर त्याने IAS व्हायचं स्वप्न त्याचं बालपणापासून होतं. त्याने 11वीला असतानाच काय केलं, पुण्यात जायचं ठरवलं. त्याने संस्कृत विषय घेतला, त्याच्यात आउट ऑफ मार्क घेता येतात आणि त्याचा स्कोअर वाढला आणि त्याला फर्ग्युसनला 11वी कला शाखेत त्याने प्रवेश घेतला. का तर जास्त वेळ मिळतो अभ्यासासाठी.
कॉलेजला फक्त उपस्थित राहायचं आणि बाकी सर्व वेळ स्पर्धा परीक्षा. 11वी पासून त्याने स्पर्धा परीक्षेला अभ्यास सुरू केला. तर ग्रॅज्युएट झाल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात तो IAS झाला. आता तो कलकत्त्याला IAS म्हणून आहे, पश्चिम बंगालमध्ये. सांगायचा उद्देश काय आहे की आर्ट फॅकल्टीचा विद्यार्थी पण कमी नाहीये, कारण त्याच्यात पण तेवढं पोटेन्शियल आहे. फक्त त्याने किती वापर केला याच्यावर ते डिपेंड आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य हेच आहे की कोणी आर्ट शाखेचा विद्यार्थी असेल ना, तर त्याच्यात सुद्धा IAS IPS होण्याची धमक आहे. अविनाश धर्माधिकारी हे सुद्धा कला शाखेतून शिक्षण घेतलं. त्यांचा हिस्ट्री हा विषय होता MA ला, आणि त्याने हिस्ट्री विषय घेऊनच IAS ची परीक्षा दिली आणि ते सुद्धा IAS झाले. आज ते क्लास चालवतात पुण्यामध्ये, आणि त्यांनी नोकरीनंतर ते सचिव सुद्धा होते नोकरीत असताना, आणि त्यानंतर जॉब सोडला तर त्यांनी भरपूर IAS IPS अधिकारी तयार केले. सांगायचा उद्देश हाच आहे की तुम्ही सुद्धा, तुमच्यामध्ये कमी पोटेन्शियल नाहीये मित्रांनो. आता आपल्याला खेळायचं, बागडायचं, चेष्टा मस्करी करायचं वय आता तुमचं संपलेलं आहे. आता तुमचं करिअर आणि तुमचं भवितव्य आहे. तुमचं हे जे 3 वर्ष आहे 12वी नंतरचे FY SY TY किंवा इतर इंजिनिअरिंगचे, हे तुमचं कुठला जॉब पाहिजे किंवा कुठला अधिकारी होणार हे ठरवणार आहे. त्यामुळं या काळामध्ये जिद्द आणि चिकाटी ठेवून अभ्यास करा, आणि अभ्यास करून आपलं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ती करा, थांबू नका. परंतु यश मिळाल्यानंतर मोठा अधिकारी झाले, तुम्ही इंजिनियर डॉक्टर झाले, तरी सुद्धा दुसऱ्यावर प्रेम करायचं शिका. जसं संतांनी सांगितलं, तुकाराम महाराज म्हटले, विष्णुमय जग वैष्णवांचा तो धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. कुणाचा भेद करू नका, जाती भेद करू नका, धर्म भेद करू नका, कारण सर्व ही परमेश्वराचीच अंश आहेत. ऐका हो तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. काय हित सत्य करा? न घडव कोणा जीवाचा मच्छर, हे वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणाच्याही जीवाचा मच्छर करू नका, कारण जर त्या जीवाला परमेश्वराने जन्माला घातले तर आपल्याला त्याचं मच्छर करण्याचा अधिकार नाही. म्हणून मच्छराचाही मच्छर करू नका, त्याला सुद्धा मारू नका. तर हे जर तत्व जीवनभर पाळलं तर ही मनुष्य योनी, ही कर्मयोनी आहे, आणि याच्यामध्ये तुमच्याकडून कुठलंही पाप घडणार नाही. उलट दुसऱ्याची सेवा करताना प्रेमाची भावना तयार होईल, कारण प्रत्येक आत्मा हा ईश्वर आहे असे संत म्हणतात. संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, एक हरी आत्मा जीव शिव समा, वायात दुर्गमा न घाली मन. प्रत्येक आत्मा हा हरी आहे, प्रत्येक आत्मा हा पांडुरंग आहे. आणि मग जर कोणाची चेष्टा केली, मस्करी केली, द्वेष केला तर आपल्याला पाप लागेल. तर ही जर भावना ठेवून जर तुम्ही जगले तर तुमच्याकडून सर्वांची सेवा घडेल, तुमचं नाव आपोआप होईल. कारण मनामध्ये जर तो भाव असेल. आता मी श्रीती लोक शाळेमध्ये होतो, साने गुरुजींची कविता ही आम्हाला प्रार्थना होती, काय? खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. रोज आम्ही म्हणायचो. त्यावेळेस आम्हाला त्याचं महत्व कळलं नाही, पण आज कळतंय की खरा एकच धर्म आहे की जगाला प्रेम अर्पावे. पण हे जर मनामध्ये असेल तर एक चांगला डॉक्टर होऊ शकतो, एक चांगला इंजिनियर होऊ शकतो, एक चांगला IAS अधिकारी होऊ शकतो, एखादा IPS अधिकारी होऊ शकतो, आणि आपण सर्व जनतेला प्रेमाने न्याय देऊ शकतो. त्यामुळे तुमचं नाव ऑटोमॅटिक होईल. फक्त प्रिन्सिपल हेच ठेवा की सर्वांशी प्रेमाने वागा, आणि ही जर भावना असेल, आणि आईवडिलांची जी गरिबी परिस्थिती हिला एनर्जी बनवा, आणि जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करा. एवढंच मंत्र तुम्हाला देतो आणि माझं 2 शब्द संपवतो. आयोजकांनी मला जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद सर. आपल्या मार्गदर्शनामुळे आम्ही आमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मी विनंती करते, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रोफेसर डॉक्टर बबन चौरे सर प्राचार्य यांनी आम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्याव्यात अशी मी त्यांना विनंती करते. इयत्ता 12वी निरोप समारंभाच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, आपल्या पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय विलास पुजारी साहेब,
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांनी उपस्थिती लावली आणि तुम्हाला मौलिक असं मार्गदर्शन केलं अशा आपल्या विवेकानंद विद्यामंदिरचे मुख्याध्यापक शरद मेढे सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री शेख सर, माझे सहकारी प्राध्यापक ससानी सर, प्राध्यापक शिरसाट सर, समोर विखरून बसलेले माझे सर्व सहकारी बंधू भगिनी, अत्यंत सुंदर अशी सूत्रसंचालन करणारी काय नाव बेटा कोडे ऋतुजा, तसेच अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलं. त्याच्यामध्ये इकडली संख्या जास्त होती, इकडली थोडीशी कमी होती आणि आज बरेच नवीन चेहरे सुद्धा पाहतोय मी. तर सर्व विद्यार्थी मित्रांना मी प्रथमतः नमस्कार करतो. खरं तर माननीय पुजारी साहेब आणि मेढे सर यांनी अत्यंत मौलिक असं तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. फार काही सांगण्यासारखी गोष्ट राहिलेली नाही, पण तरी सुद्धा एक अध्यक्षीय भाषण म्हणून एक थोडेसे 1-2 शब्द 1-2 वाक्य तिथं जोडतो मी. विद्यार्थी मित्र, खरं तर हे 12वीचं वर्ष साहेबांनी सांगितलं, 11वी 12वीचं हे जे वय आहे आणि वर्ष आहे हे मानवी जीवनामधलं, तुमच्या जीवनामधलं किंवा विद्यार्थी जीवनामधलं अत्यंत महत्वाचं वर्ष आहे. आपल्या शैक्षणिक आयुष्यामधला एक महत्वाचा टप्पा इथं पूर्ण होतो आणि शिक्षणाची एक नवीन दिशा इथपासून सुरू होते. उच्च माध्यमिक किंवा ज्याला आपण शालेय शिक्षण म्हणतो ते इथं पूर्णपणे थांबतं आणि उच्च महाविद्यालयीन शिक्षणाची सुरुवात इथपासून सुरू होते. त्यामुळं इथं तुमच्या शिक्षणाच्या आतापर्यंतच्या जे मिळवलंय त्याचं मूल्यांकन होतं. इथं जर तुम्हाला चांगले मार्क्स असतील, चांगले मार्क्स घेतले असतील तर तुम्हाला हवे त्या शाखेला, हवे त्या कोर्सला तुम्हाला प्रवेश मिळू शकतो. इथून तुमच्या जीवनाला एक दिशा मिळणार आहे. त्यामुळे हे वर्ष फार महत्वाचं आहे, ही परीक्षा फार महत्वाची. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की कायद्याच्या दृष्टीनं साहेब बसले, आता कायद्याच्या दृष्टीनं सुद्धा तुमच्यामध्ये एक बदल होणार आहे. आतापर्यंत तुम्ही कायद्याच्या भाषेत तुम्ही अज्ञानी होतात, आता कदाचित 18 वर्षे पूर्ण करणार आहात आणि तुम्ही सज्ञान होणार आहात. आता तुम्हाला कोणताही गुन्हा माफ नाही, आता तुम्हाला कोणती चूक माफ होणार नाही, कारण की आता तुम्ही भारताचे जबाबदार नागरिक होता. त्यामुळे आता ही एक नवीन जबाबदारी तुमच्यावर येऊन पडणार आहे. आता साहेब सुद्धा कधी एखाद्या गुन्ह्यामध्ये दिसला तर साहेब असे म्हणणार नाहीत की आता नाही, लहान लेकरू आहे, अज्ञानी, असं नाही. आता तुम्ही सज्ञान होत आहात. त्यामुळं ज्या शिक्षा प्रौढ माणसाला असतात त्या सुद्धा तुम्हाला लागू होतील. त्यामुळं आपण जबाबदारीचं भान ठेवायचंय. विद्यार्थी मित्र, खरं तर या भाषणामध्ये, मार्गदर्शनामध्ये साहेबांनी सांगितलं की जीवनामध्ये कष्टाला पर्याय नाही. जीवनामध्ये शॉर्टकट वापरू नका. शॉर्टकट वापरताना बरा वाटतो, परंतु ज्यावेळेस आपण त्याचा मूल्यांकन करत असतो त्यावेळेस त्या शॉर्टकटचा आपल्या जीवनामध्ये काही फायदा होत नाही, ऐन वेळेस दगा देतो. महाभारतामध्ये कर्णानं सुद्धा असाच एक शॉर्टकट वापरायचा प्रयत्न केला होता आणि ज्यावेळेस आयुष्यामध्ये युद्धामध्ये खरोखरच त्या दिव्यास्त्राची त्याला ज्यावेळेस गरज पडली, ब्रह्मास्त्राची गरज पडली, त्यावेळेस ते ब्रह्मास्त्र चाललं गेलं नाही, कारण की त्यानं कुठेतरी खोटं बोलून, कुठेतरी चिटिंग करून ती विद्या मिळवली होती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा 12वीच्या परीक्षेला सामोरे जात आहात. प्रामाणिकपणे तुम्ही जे आतापर्यंत जे अभ्यास केलाय तो प्रामाणिकपणे कागदावर उतारण्याचा प्रयत्न करा, लिहिण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला यश निश्चित मिळेल. पण तुम्ही जर कॉपीच्या भानगडीत पडला, कुठंतरी इकडून तिकडून पाहण्याच्या भानगडीत पडला तर ऐन वेळेस एवढा दगा बसतो
म्हणजे योगायुक्त अनेक विद्यार्थ्यांचा असा होतो की आयुष्यामध्ये किंवा त्या सगळ्या पेपरला कधीच कॉपी करत नाहीत आणि ऐन वेळेस कुठंतरी कागद उचलायचा प्रयत्न करतात आणि त्यावेळेस नेमकं स्कॉट आलेलं असतं. अनेक विद्यार्थी रडतात की सर मी 5 पेपरला कॉपी नाही केली, बघितलं सुद्धा नाही, फक्त कागद उचलत होतो. आता तो क्षण, ती वेळ फार महत्वाची असते. त्यामुळं त्या वाईट मार्गाला लागू नका. आणि पास होणं फार अवघड नाही आहे. आमच्या कालावधीमध्ये होतं पास होणं अवघड. आता 20 मार्काचं तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह आहे की नाही, आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये प्रॅक्टिकल सुद्धा आहे बरेच. तर ते प्रॅक्टिकलचे सगळे मार्क्स तुम्हाला आमचे शिक्षक बंधू देणार आहात. म्हणजे असं काही मान्य करायची गरज नाही की तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये कमी मार्क्स मिळतील. आणि सगळ्या सर लोकांना आता सांगून ठेवतो की सर लोक आपले विद्यार्थी आहेत, त्यांना जरा हात ढिला सोडून मार्क द्या. आणि त्यामुळं पास होणं काही फार अवघड राहणार नाही. 15 मार्क तर तुम्ही कसेही मिळू शकता. 20 मार्क जर प्रॅक्टिकलचे झाले, 18-20 आणि झाले 15-16 मार्क, सहज पास होऊ शकता. त्यामुळं बाकीच्या भानगडीमध्ये पडू नका. दुसरी एक महत्वाची गोष्ट की अनेक विद्यार्थी जरा दुःखी अंतकरणाने असं सांगत होते की हे महाविद्यालय सोडून जावं लागेल, या महाविद्यालयामध्ये नंतर कधी येता येईल. परंतु विद्यार्थी मित्र, तुम्हाला उच्च शिक्षणाची सोय सुद्धा आपल्या महाविद्यालयामध्ये कला, विज्ञान, वाणिज्य, कॉम्प्युटर सायन्स अशा 4 शाखाच्या माध्यमातून करून देण्यात आलेली आहे. त्यामुळं या शाखेमध्ये जर तुम्हाला उच्च शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर हे महाविद्यालय सोडून जाण्याची गरज पडणार नाही. फक्त तुम्हाला आमच्या वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा लागेल, एवढंच फक्त. अन्यथा जर ते इंजिनिअरिंगसाठी जातील, मेडिकलसाठी जातील, फक्त त्यांनाच फक्त बाहेर जावं लागेल. अन्यथा आपली सगळी सुविधा आपल्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे. विद्यार्थी मित्र, जेव्हा केव्हा या महाविद्यालयाच्या समोर जाताल, या महाविद्यालयात पुन्हा एकदा येताल, त्यावेळेस अवश्य भेटत चला. सर 11वी-12वीला मी इथं होतो बरं. आणि मग ते निरोप समारंभामध्ये पुजारी साहेब आलते, त्यांनी हे मार्गदर्शन केलं होतं. आणि ज्यावेळेस या तुम्ही आठवणी सांगताल, आम्हाला सुद्धा खूप छान वाटतं, आनंद वाटतो की आमचे विद्यार्थी कुठेतरी पुढे जाऊन चांगल्या पदावर, चांगल्या कामात, चांगल्या नावलौकिक मिळून काहीतरी करत आहेत. त्यावेळेस आम्हाला सुद्धा समाधान वाटतं. जसं तुमच्या आईवडिलांना तुमच्या यशाचा आनंद होतो ना, तसाच आम्हाला सुद्धा तुमच्या यशाचा आनंद होतो. त्यामुळं आल्यानंतर भेटत चला, बोलत चला आणि चांगल्या क्षेत्रामध्ये नाव कमवा. साहेबांनी सांगितलं की भविष्यामध्ये तुम्ही चांगल्या क्षेत्रामध्ये फार मोठी पदं मिळाली नाही तरी चालतील, फार मोठा ऑफिसर नाही होता आलं तरी चालेल, पण माणूस म्हणून चांगला जगा. कारण की आपल्या आयुष्याचं ध्येय फक्त पद आणि पैसा मिळवणं नाही आहे. एक चांगला माणूस म्हणून आपण कसं जगतो हे फार महत्वाचं आहे. आणि तोच माणूस यशस्वी असतो की जो माणूस म्हणून चांगला जगतो. त्यामुळं साहेबांनी जे सांगितलंय की सगळ्या प्रेमानं वागा, आणि साधू संतांची अनेक उदाहरणं देऊन साहेब तुम्हाला पटवून देत होते. साहेबांचा ज्ञानेश्वरीचा आणि सगळ्या संत साहित्याचा फार मोठा अभ्यास आहे. खरं तर एक वेळेस आपण स्वतंत्र संत साहित्यावर त्यांचं व्याख्यान ठेवू. एवढं त्यांचं ते निरूपण जे असतं ते अत्यंत आनंददायी असतं आणि अभ्यासपूर्ण असतं. विद्यार्थी मित्रो, खरं तर आमचे शिक्षक वर्षभर शिकवत असताना कधी तुम्हाला रागवले असतील, कधी बोलले असतील, परंतु ते रागावणं, ते तुम्हाला बोलणं, त्यांचा उद्देश तुमचा अपमान करणं नव्हता. तर तुमच्या आयुष्याला कुठेतरी शिस्त लागावी, कुठेतरी तुम्हाला जीवन जगत असताना थोडा संयम निर्माण व्हावा, तुमचं व्यक्तिमत्व थोडंसं खुलत राहावं, या उद्देशाने सर लोक तुम्हाला बोलले असतील, रागावले असतील. त्याचा कधीही मनामध्ये राग, द्वेष ही भावना ठेवू नका. सर लोक तुमच्या भल्यासाठी वागत असतात, भल्यासाठी तुम्हाला बोलत असतात, हे फक्त आयुष्यामध्ये लक्षात ठेवा. पुन्हा एकदा या निरोप समारंभानिमित्त मी आपणास महाविद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देतो. तत्पूर्वी या कार्यक्रमासाठी आपले पत्रकार मित्र उपस्थित आहेत, माननीय अक्षय वायकर.
यांचा इथे सत्कार होत आहे. मी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक शेख सर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. पुन्हा एकदा आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चांगले मार्क्स घेऊन जूनमध्ये इथं यायचं आणि जूनमध्ये सगळ्यांचा सत्कार इथं महाविद्यालयातर्फे होईल, फेटे बांधून ते सुद्धा. त्यामुळं सगळ्यांना फेटे बांधण्याची संधी आम्हाला मिळावी ही अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्यांसाठी कॉलेजतर्फे नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. तर तो नाश्ता तिखट आणि गोड बी आहे बरं. तिखटही आहे आणि गोडही आहे. तर ते तिखट गोड सगळं खाऊन या महाविद्यालयाचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करून माझं अध्यक्षीय भाषण थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करते माझी मैत्रीण चव्हाण ऋतुजा. कार्यक्रमाच्या शेवटी मी सर्वांच्या वतीने आभार प्रदर्शन करते. आजच्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले आपल्या बापूजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य, त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. तसेच प्रमुख पाहुणे माननीय विलास पुजारी साहेब, पोलीस निरीक्षक पाथर्डी पोलीस स्टेशन, यांचे मी सर्वांच्या वतीने आभार मानते. तसेच आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे श्री विवेकानंद विद्यामंदिरचे मुख्याध्यापक माननीय शरद मेढे सर व आपल्या बापूजी आव्हाड महाविद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय सलीम शेख सर यांचे देखील मनपूर्वक आभार. आम्हाला घडवणारे, प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणारे आमचे सन्माननीय शिक्षकवृंद, आपले ऋण शब्दात व्यक्त करता येणार नाही, तरीही मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते. या संस्थेने आम्हाला जे काही दिले, ज्ञान दिले आणि एक व्यक्ती म्हणून घडवले, त्याबद्दल आम्ही सर्वजण संस्थेचे कायम ऋणी राहू. कॉलेजमधील या आठवणी, केलेले चांगले काम आणि मिळालेले अनुभव आम्ही कधीही विसरणार नाही. हे सर्व तुमच्या सहकार्यामुळे शक्य झाले. तसेच आपल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक माझी मैत्रीण ऋतुजा रोडे हिचेही आभार. निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे. पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे. आपल्या सर्वांच्या वतीने मी हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करते. धन्यवाद.